नमस्कार सर्वांना, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये। आज आपण एक अत्यंत रोचक विषयावर चर्चा करणार आहोत, जय पवारांची एंट्री आणि पटेल आउट। आणि नक्कीच सुनेत्रा पवार यांचा नवा पॉवर गेम आणि राष्ट्रवादीच्या बैठकीतील तटकरे आणि आमदारांमधील खडाजंगी याबद्दल देखील। हे सर्व विषय एकत्रितपणे खूपच थरारक आहेत। सही आहे, तर आपण सुरुवात करूया जय पवारांच्या एंट्रीपासून। त्यांच्या योजनेत काय विशेष आहे आणि हे त्यांच्या राजकारणावर कसे परिणाम करेल? अर्थात जय पवारांची एंट्री म्हणजेच एक नवा वारा। तुमच्याला असं वाटत का की त्यांच्या येण्याने राष्ट्रवादीमध्ये काही बदल होऊ शकतात? हे एक विचारण्यासारखे आहे, आणि पटेल आउट होण्यामागे काय कारण असले तरी ते नेहमीच चर्चेत राहतात। तुम्हाला काय वाटतं, पटेल याचा राजीनामा हा एक मोठा धक्का आहे का? होय, आणि सुनेत्रा पवारांचा पॉवर गेम हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट असू शकतो। त्यांच्या रणनीतीत काय बदल होईल आणि ते कसे पुढे नेतील हे पाहणे महत्त्वाचे आहे। तसंच राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे आणि इतर आमदारांमध्ये झालेल्या खडाजंगीवर देखील चर्चा करणे आवश्यक आहे। यामध्ये काय दडले आहे, तुम्हाला असं वाटतं का? अर्थात हे सर्व राजकारणातल्या गूढतेचा एक भाग आहे। आपण या सगळ्या घटनांचा एकत्रित विचार करावा लागेल। चांगले विचारलेत। आपल्या श्रोत्यांना हे सर्व विषय कसे वाटले? चला पुढे जाऊया आणि आपल्या चर्चा संपवूया। संपूर्णपणे सहमत आहे। आजच्या चर्चेत आपण पाहिलं की जय पवारांची एंट्री, पटेल आउट आणि सुनेत्रा पवारांच्या पॉवर गेम यांच्या